नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. आज आपण अनुभव ऐकणार आहोत मुंबई येथील सौ शोभाताई कुलकर्णी यांचा. शीर्षक आहे अनुभव येती आज मी तिला. जय गजानन. त्या असं म्हणतात, सद्गुरूंची भक्ती करीत असताना कधीकधी या भक्ती मार्गात भक्तांच्या मनात संदेह निर्माण होतो. वाटतं आपली भक्ती सद्गुरूंपर्यंत पोहोचते आहे का? आपण त्यांचं नामस्मरण करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आहे ना? मग कधीतरी कुठल्या घटनेतून घटनाक्रमातून काही संकेत मिळतात. त्या संकेतांच्या माध्यमातून भक्ताला अर्थबोध होतो. त्याला लक्षात येतं की मी योग्य मार्गावर आहे. अशा संकेतातून मग त्याची श्रद्धा भक्ती अधिक दृढ होते. हे संकेत कधी अतिशय चमत्कारिक पद्धतीने आपल्याला जाणवतात आणि मग आपण सद्गुरूंसमोर नतमस्तक होतो. मला वाटतं समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी असाच काहीसा अनुभव मला मिळवून दिला. त्याद्वारे माझी तर श्रद्धा बळकट झालीच, पण माझ्या माध्यमातून अन्य एका भक्ताला जो संकेत दिला तो त्याच्या आणि माझ्या आम्हा दोघांच्याही जन्मभर लक्षात राहील असाच होता. मी सौ शोभा कुलकर्णी, गोरेगाव मुंबई येथे असते. पूर्वाश्रमीची मी मंगला जोशी. सातारा जिल्ह्यातील फलटण हे माझे माहेर. गजानन विजयचं वाचन मी सुरू करण्याचं कारण माझी मोठी बहीण. वास्तविक ती माझ्यापेक्षा 2च वर्षांनी मोठी, पण तिला कुठूनसं गजानन महाराजांविषयी कळलं आणि ती गजानन विजय वाचू लागली. तिचं पाहून मग मीही त्या मार्गावर वळले. याशिवाय अजून एक कारण असंही झालं की आमच्या माहेरी जवळपास कुठलेसे सद्गृहस्थ होते. असं म्हणायचे की त्यांना गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांचं मार्गदर्शन घेत असत. मलाही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातील सत्यता पटली. त्यामुळे मी पर्यायाने गजानन महाराजांची भक्ती करण्याकडे आकर्षित झाले. आज माझी वयाची 75 उलटली आहे. 1969 साली माझं लग्न झालं. मला 2 मुलं, मोठा दीपक तर लहान मुलाचं नाव संदेश. संसार म्हटलं की अडीअडचणी आल्याच, आजारपणं आलीच, मिस्टरांची खाजगी नोकरी, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची म्हणावी अशीच होती. पण गजानन महाराजांच्या कृपेने आमचं ठीक सुरू होतं. 2000 सालाच्या सुमारास घडलेली घटना मला आठवते. त्या घटनेने माझ्या श्रद्धेची कसोटीही पाहिली आणि गजानन महाराजांविषयी एक विलक्षण अनुभवही माझ्या गाठीशी जमा झाला. आमच्या संदेशची तब्येत एक दिवस बिघडली. डॉक्टर निर्मला आमच्या नेहमीच्या डॉक्टर. वाटलं 2-4 दिवसात होईल बरा, पण पुढील 2 दिवसात त्याच्या तोंडाची चव गेली. अन्न पाणी गोड लागेना, भूक लागेना. मग लक्षात आलं की काविळीची लक्षणं आहेत. मग त्या अनुषंगाने ट्रीटमेंट सुरू झाली. ॲलोपॅथीसोबत आयुर्वेद, कावीळ उतरविणारे, ज्ञात असणारी पारंपरिक औषधं, सर्व उपाय सुरू झालेत. पण संदेशची तब्येत बिघडतच गेली. त्याचं सर्व अंग पिवळं पडलं. डोळे जर्द पिवळे झालेत. असं म्हणतात कावीळ झालेल्यांना सगळं जग पिवळं दिसतं. पण इथे तर एक दिवस संदेशनी तक्रार केली, आई मला काही दिसतच नाहीये. ते ऐकून आम्हा उभयतांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आय स्पेशालिस्टकडे नेलं. ते म्हणाले कावीळ विकोपाला गेल्याने असे झाले आहे. आम्ही सर्व संदेशभोवती जमा झालो. दुपारची वेळ होती. डॉक्टर निर्मलाही आल्या. औषध देण्यात कुठेच कमी नव्हते, पण तरीही दुखणं विकोपाला गेलं होतं. डॉक्टरांनी तर संशय बोलून दाखविला. याला हॉस्पिटलमध्ये घेतील की नाही शंका वाटते. पण ठीक आहे, आपण प्रयत्न करू. मी थोड्या वेळात तुम्हाला कळविते. त्या प्रयत्नाला लागल्या. मी देवघरातील गजानन महाराजांच्या फोटोसमोर उभी झाले. महाराजांना कळवळून प्रार्थना केली. म्हटलं, महाराज हवं तर मला न्या.
पण संदेशचा जीव वाचायला हवा. मी संदेश जवळ आले. त्या दुपारी मला 10-20 मिनिटं गाढ झोप लागली. भर दुपारीच मला त्या अल्पावधीत स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नात गजानन महाराज आलेत. ते मला म्हणाले, अगं चिंता करू नकोस, तो ठीक होईल. कांदिवलीला उषा राहते, तिच्याकडून तू तीर्थ घेऊन ये आणि ते संदेशला दे. एवढं बोलून महाराज निघून गेले आणि मला जाग आली तर माझं मन प्रफुल्लित झालं होतं. मी मिस्टरांना ते स्वप्न सांगितलं. पण आता आमच्यासमोर प्रश्न हा होता की एवढ्या मोठ्या कांदिवलीत ही नेमकी उषा कोण, की जिच्याकडे महाराजांचं तीर्थ मिळावं. मग आम्ही त्या दिशेने विचार करू लागलो. आम्ही नेमाने गजानन आशिष मासिक वाचायचो. त्यातून आम्हाला ब्रह्मांड नायक मालिकेत गजानन महाराजांची भूमिका करणारे श्री वसंत गोगटे यांचं नाव माहीत झालं होतं. मिस्टरांनी वसंत गोगट्यांची भेट घेण्याचं ठरवलं. त्यांना सगळा प्रकार समजावून सांगितला. ते म्हणाले, गजानन आशिष कांदिवलीत अनेकांकडे जातं. त्यातून कुणी उषा आढळते का ते पाहावं लागेल. पण हे काम माझे बंधू जे विलेपार्ले येथे असतात ते पाहतात. त्यांना भेटावं लागेल. मग माझे मिस्टर विलेपार्ले येथे त्या गोगटेंना भेटले. त्यांनी पूर्ण यादीच समोर घेतली. त्यात एक नाव कांदिवलीत आढळलं. ते होतं उषाताई आपटे. त्यातून त्यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला. पुढे आम्हाला अशीही माहिती मिळाली की त्या एका शाळेत नोकरीला आहेत. त्या अनेक दिवसांपासून गीत गजानन या कार्यक्रमाअंतर्गत ठिकठिकाणी श्री गजानन महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम सादर करीत असतात. त्या गजानन महाराजांची अशा प्रकारे सेवा करतात हे ऐकून मनाला एकदम उभारी आली आणि आतून संकेत मिळाला की हीच ती उषा. मी तातडीने उषाताईंना फोन केला. स्वतःचा थोडक्यात परिचय देऊन प्रश्न केला, तुमच्याकडे महाराजांचं तीर्थ आहे का? त्यांनी मला प्रतिप्रश्न केला, हे तुम्हाला कसं कळलं? मी म्हटलं, गजानन महाराजांमुळे. फोन ठेवताना त्या बोलल्या, ताबडतोब भेटायला या. आम्ही उषाताईंकडे पोहोचलो. त्या आतुरतेने आमची वाट बघत होत्या. या बसा झाल्यावर मी त्यांना थोडक्यात सर्व हकीकत कथन केली. ती ऐकून त्या उठून उभ्या राहिल्या. मीही उभी झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. प्रथम त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले. नंतर मला मिठी मारली. आम्ही दोघीही रडू लागलो. डोळ्यातून घळघळ पाणी झरू लागलं. माझ्या मुलाला प्रत्यक्ष महाराजांनी सांगितलेल्या ठिकाणाहून तीर्थ मिळणार, तो बरा होणार, या भावनेतून माझं रडणं होतं. तर उषाताई रडत रडत बोलत होत्या, अहो मी इतके दिवस महाराजांची सेवा त्यांच्या चरणी रुजू करते आहे. आज तुमच्या माध्यमातून प्रत्यक्ष महाराजांकडून मला कळतंय की माझी सेवा गजानन महाराज त्यांच्या चरणी अर्पण करून घेत आहेत. यापेक्षा आनंद तो कोणता? काही वेळात आमच्या भावनांचा आवेग ओसरला आणि उषाताई सांगू लागल्या, काही दिवसांपूर्वी महाराजांनी सजल केलेल्या विहिरीतून मी तीर्थ आणलं होतं. मधल्या काळात अनेक भाविकांना मी ते दिलं. आता ते शिल्लक आहे का ते बघते. त्यांच्या त्या वाक्याने मी काही क्षण साशंक झाले, पण लगेच सावरले. महाराजांनी अंतर्ज्ञानाने सांगितलेली गोष्ट खोटी कशी असणार? माझ्यासाठी आवश्यक तेवढे तीर्थ मला मिळाले. भगवंताधिष्ठित सर्व प्रयत्नांना यश येऊन संदेशची प्रकृती वेगाने सुधारली. तो पूर्णपणे बरा झाला. या सर्वातून माझी उषाताईंशी छान ओळख झाली. मी त्यांचे कार्यक्रम आवर्जून ऐकलेत. 2 वर्षांपूर्वी मला कळलं की त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्या गजानन महाराजांच्या चरणी लीन झाल्यात. ते ऐकून सहजपणे मी उद्गारले, महाराज, उषाताईंची सेवा तुम्ही तुमच्या चरणी रुजू करवून घेतलीत, तशी आम्हा सर्व भक्तांची भक्ती तुमच्या चरणी रुजू करवून घ्या. त्यासाठी आमच्या मुखी नाम येऊ द्या, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.